स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना जिंकून घेतलंय. टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर असणारी ही मालिका प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचण्यात देखील आघाडीवर आहे. मालिकेत वेळोवेळी येणारे ट्विस्ट आणि रंजक कथानक यामुळे ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. आता तर मालिका अगदीच निर्णायक वळणावर आहे. एकीकडे सुभेदारांच्या दोन्ही सुना म्हणजेच सायली आणि प्रिया दोघीही गरोदर आहेत, तर दुसरीकडे सायली तिच्या भूतकाळाच्या जवळ जात आहे. कारण तन्वी म्हणून वावरणारी प्रिया बबली लोखंडे असल्याचं सत्य आता सगळ्यांसमोर आलंय. त्यात सायलीला तीच तन्वी असल्याचा भास होतोय. आता खरी तन्वी कोण हे सत्य लवकरच सगळ्यांसमोर येणार आहे. त्यात आपल्याला दिसत असलेली मुलगी, आपल्याला येत असणारा आवाज हा लहान तन्वीचा आहे याचा उलगडा सायली समोर होतो. नुकताच याचा एक प्रोमो समोर आलाय. पाहूया त्याची खास झलक. ही लहान तन्वीच्या बोबड्या आवाजातली शुभम करोतीची कॅसेट 1 जून पासून मनोरंजनाच्या महासप्ताहामध्ये पहा. माझ्या कानात ज्या लहान मुलीचा आवाज सतत घुमतो तो तन्वीचा. सायलीला बाळाची चाहूल लागल्याने प्रतिमा सायलीला मोठ्या प्रेमाने तन्वीचे लहानपणीचे कपडे आणि जुन्या काही गोष्टी दाखवत असते. यावेळी प्रतिमा सायलीला तन्वीचा लहानपणीचा आवाज देखील ऐकवते. आपल्याला भास होत असताना ज्या लहान मुलीचा आवाज ऐकू येतो तो तन्वीचाच आवाज असल्याचं यावेळी सायलीच्या लक्षात येतं. त्यामुळे मालिकेत आता मोठं वळण येणार आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सायलीला वेगवेगळे भास होत आहेत. तन्वीच्या आयुष्याबद्दल आपल्याला इतकं कसं काय माहिती? आपण जे करतोय तेच भूतकाळात तन्वीने देखील कसं केलं आहे? हे कसं होऊ शकतं? अशा अनेक शंका सायलीच्या मनात येत आहेत. आपल्याला दिसणारी लहान मुलगी कोण असा प्रश्न सायलीलाही पडलाय. पण त्या मुलीचा आवाज छोट्या तन्वीच्या आवाजाशी मॅच झाल्याने सायली पुढे आता आणखीनच मोठा पेच निर्माण झालाय. आता यावरून सायली स्वतःच्याच भूतकाळापर्यंत कशी पोहोचणार ते पाहणं महत्वाचं ठरतंय. सायलीला स्वतःची ओळख कधी पटणार याकडे प्रेक्षकांचंही लक्ष लागलंय. तुम्हाला हा ट्विस्ट कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी शोबच.